श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपलं मन कसं असतं ना, ज्याला सगळं समजतं पण ते निर्णय घेऊ शकत नाही, ते मन असतं. सगळी सुख दुःख स्वतःजवळ साठवून ठेवतं, ते मन असतं. कित्येक मान अपमान सहन करून ते पचवतं, तेही मन असतं. कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतं, ते मन असतं. जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीनं किंवा काही अडचणीमुळं ते व्यक्त होऊ शकत नाही, ते मन असतं. मारापेक्षा एखाद्याचं टोचून बोलणं हे ज्याला जास्त लागतं ना, ते मन असतं. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, ते खरंच असतं, कारण तेही मनच असतं. बघ, पडते का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा चुकत राहतो. मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो. आपल्या पहिल्या श्वासापासून तर तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई असते. कोणालाही हक्कानं रागावताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त लक्षात ठेवतात आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नसतं, आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नसतं. चुका न स्वीकारणं हे आपल्या प्रगतीच्या आड येणारी सर्वात गंभीर बाब असते. आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी न आवडणाऱ्या सवयी बदलणं हाच प्रेमातील खरा समजूतदारपणा असतो. अत्यंत प्रिय गोष्टीचाही क्षणात त्याग करता यावा, इतकं नियंत्रण हवं मनावर. प्रत्येकाची नजर आपल्याला चांगलीच समजेल, एवढ्या लोकांच्या नजरा चांगल्या नाहीत. आवडत्या व्यक्तीचं भेटणं हे तितकंच पवित्र असतं जितकं आई वडिलांचं प्रेम आणि देवाचा आशीर्वाद असतो. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच तोंड गोड करते. त्याचप्रमाणे चांगलं कर्म न कळत जरी केलं तरी त्याचं फळ हे नेहमी गोड असतं. इतरांचा त्रास समजून घ्या, पण त्या त्रासाला स्वतःवर नियंत्रण मिळवू देऊ नका. बोलून नाही तर करून दाखवा. जीवनामध्ये कधीच पोपटासारखं बनू नका, कारण पोपट हा गरजेपेक्षा जास्त बोलत असतो, पण या उलट गरुड हा शांत आणि संयमी असतो, पण तो सर्वात उंच उडतो आणि आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता ही त्याच्याकडे असते. तुम्ही किती बोलता याला महत्व नसतं, तर तुम्ही कृती कशा प्रकारे करता याला महत्व असतं. पुस्तकं नसलेली खोली ही आत्मा नसलेल्या शरीराप्रमाणे असते. आयुष्य जगणं जर एवढं सोपं असतं तर मुंग्याने पावसाच्या भीतीपोटी वारूळ बांधलं नसतं. यशापेक्षा आणि अपयशापेक्षा जास्त चर्चा ही आपल्या संघर्षाची झाली पाहिजे. जेव्हा आपण कमी आणि नेमकं बोलतो तेव्हा आपल्या शब्दांना किंमत निर्माण होते. नात्यात गैरसमज येण्याचं मुख्य कारण म्हणजे संवाद टाळणं, समोरच्याला वेळ कमी देणं, सतत वेगवेगळी कारणं सांगणं. 24 तासातून माणूस 1 तास तरी वेळ काढून आपल्या माणसांना देऊ शकतो, फक्त त्याची
मनापासून इच्छा हवी असते वेळ देण्याची. छातीवर वार करणारे शत्रू चालतील, परंतु पाठीवर वार करणारे मित्र नकोत. ज्याला मिळतं त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही. अति विचारांची डोकेदुखी निव्वळ गोळ्या खाऊन बरी होत नसते. त्यासाठी डोक्यातला भार कमी करावा लागतो. समजून घेणारं कोणीच नाही हे जेव्हा चांगलं जाणवतं तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करतो. गरजेपेक्षा जास्त भावनिक होणं म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता ही गमावून बसणं. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्यानं चांगला दृष्टिकोन टिकवून ठेवण्यास मदत मिळत असते. आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं अज्ञान. अति विचाराने माणूस थकला की सुस्ती येऊन एका जागी नुसता पडून राहतो. आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की ते निरर्थक आहे. अवघड स्थितीत जितकं स्वतःला शांत ठेवाल तितकी ती स्थिती स्पष्ट जाणवायला लागेल. मानसिक समस्या आपल्या आयुष्यातील आनंददायी क्षणावर मोठा परिणाम करू शकतात. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी आजही आपल्याकडे खूप वेळ असतो. एखादी व्यक्ती जेव्हा अत्यंत छोट्या गोष्टीवरून सुद्धा खूप मोठ्यानं हसत असेल तर ती आतून खूप एकटी पडलेली असते. आपल्या कल्पना आपल्याला जास्त छळत असतात. खरं आयुष्य इतकं वाईट नसतं. काही लोकांना लांबूनच नमस्कार केलेला चांगला असतो, कारण जवळ जाऊन नमस्कार केला तर पाया पडायची वेळ आणतात. लबाडांना स्पष्टीकरण द्यायचं नसतं आणि त्यांचं ऐकायचं सुद्धा नसतं, कारण अशी माणसं कधीच एकासोबत एकनिष्ठ राहू शकत नसतात. त्यांना प्रकृती बनून टाळायचं असतं.